पुढील आठवड्यात या 4 कारणांमुळे कांद्याचे दर पार करणार 4,000 रुपयांचा टप्पा, तर राज्यातील कांद्याची आवक कमालीची घटली. येत्या काही दिवसांमध्ये कर्नाटकचा कांदा सुद्धा त्या ठिकाणी बाजारामध्ये दाखल होईल आणि यामुळे कांदा दरात तेजी येणार की मंदी अशी चर्चा त्या ठिकाणी आता सुरू आहे. एकंदरीतच कांद्याचं लागवड क्षेत्र असेल, कांद्याची देशाबाहेर निर्यात असेल, याशिवाय सरकारची कांदा निर्यातीबाबत काही धोरणं असतील, यासह अन्य गोष्टी कांद्याच्या दरावरती त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रभाव टाकत असतात. शिवाय कोणत्या बाजार समितीमध्ये नेमका कांद्याला काय दर त्या ठिकाणी मिळतोय, तर कांद्याचे दरवाढीसाठी नेमके कोणते घटक त्या ठिकाणी कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या आठवड्यात त्या ठिकाणी कांद्याची वाटचाल तेजीकडे होणार आहे की मंदीकडे, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल, कांदा उत्पादक शेतकरी जर आपण असाल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांद्याच्या बाजारभावाचं गणित हे त्या ठिकाणी कांद्याची आवक आणि कांद्याचा मागणी आणि पुरवठा या घटकावरती अवलंबून जर असले, तर कांद्याची निर्यात ही किती होते यावरतीच कांद्याचे दर हे प्रामुख्याने ठरवले जातात. सध्या राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये तारखेला लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, पुण्याचं गुलटेकडे मार्केट असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक जो काय दर मिळतोय तो 3 ते 3,500 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळत आहे. सुपर क्वालिटीच्या कांद्याला आणि चांगल्या रंगाच्या कांद्याला वाढीव दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतं. सध्या जर उन्हाळा कांद्याची परिस्थिती जर का पाहिली, तर हळूहळू याचा साठा कमी होत चालला आहे आणि दर हे त्या ठिकाणी आता वाढत चाललेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी लागवड क्षेत्र जे काय आहे, तर लागवड क्षेत्र यावर्षी मान्सून हा लेट झाल्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कांदा चाळीमध्ये साठा जवळपास 25 ते 30% त्या ठिकाणी कमी आहे. उष्णतेमुळे आणि दमट वातावरणामुळे चाळीतला कांदा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सडला आहे. याशिवाय खरीप हंगाम यंदा त्या ठिकाणी मान्सून वेळेवर आला नाही आणि काही भागात अतिवृष्टी झाली, त्यामुळे कांद्याच्या लागवडीमध्ये आणि पेरणीमध्ये मोठा खंड त्या ठिकाणी पडला आहे. जवळपास आतापर्यंत 15 ते 20% जी काही लागवड आहे ती आता लांबणीवरती पडली. म्हणजे नवीन कांदा बाजारामध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी पेक्षा त्या ठिकाणी उशीर होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांद्याची खरेदी आणि कांदा खरेदीला जवळपास 2400 रुपयांचा सर्वाधिक दर त्या ठिकाणी सध्याला मिळत आहे. सध्या देशांतर्गत जो काय बाजार आहे आणि दर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार त्या ठिकाणी बफर स्टॉक हे त्या ठिकाणी कांदा खरेदी करत आहे. दुसरीकडे निर्यात शुल्क जी काय एक्सपोर्ट ड्युटी आपण म्हणतो, ती सध्या कांद्यावरती असणाऱ्या निर्यात शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपला कांदा काहीसा महाग पडतो आहे, ज्यामुळे निर्यातीचा वेग हा अपेक्षापेक्षा कमी आहे. पण जरी बांगलादेश आणि खाडी देशांमधून मागणी जरी वाढली, तरी कांदा निर्यातीला पुन्हा वेग येईल आणि याचा थेट फायदा देशांतर्गत बाजारभावाला त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरीकडे आपण कांद्याचे बाजारभाव जे काय वाढणार आहेत, तर त्यावरती त्या ठिकाणी मुख्यत्वे करून कोणते घटक त्या ठिकाणी अवलंबून आहेत हे देखील आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता चाळीतला जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी खराब झाल्यामुळे हा जो काय याची जी आवक आहे ती आता त्या ठिकाणी कमी झाली आहे, ज्यामुळे दर्जेदार मालाचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि दर्जेदार कांद्याला चांगला बाजारभाव सध्याला मिळतो आहे. आगामी श्रावण महिना आहे, सणासुदीच्या काळामध्ये घरगुती आणि हॉटेल व्यवसायातून कांद्याला मोठी मागणी त्या ठिकाणी होत असते आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी काढू शकतात. आता नवीन लाल कांद्याची जी काय बाजारामध्ये एंट्री आहे ती आता त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यांनी होईल. इव्हन ही जी काय एंट्री आहे ती उशिराच होईल आणि यामध्ये देखील कर्नाटकाचा कांदा जरी आला तरी एवढा काय फरक त्या ठिकाणी पडणार नाही. दुसरीकडे आपण हा जो काही येणारा पुढचा आठवडा आहे याचं गणित जर का मांडलं, तर या आठवड्यात कांद्याच्या बाजारामध्ये मोठी मंदी येण्याची अजिबात त्या ठिकाणी शक्यता नाही. हे जे काय बाजारभाव आहेत कांद्याचे ते 2500 ते 3500 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी स्थिर आणि राहतील. कदाचित याच्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा ही त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा कांदा जर असेल, तर संपूर्ण माल एकदम न काढता टप्प्याटप्प्याने बाजारात आणा, जेणेकरून तुम्हाला सरासरी चांगला दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला आज काय दर मिळतोय खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर आपण कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील त्या ठिकाणी करा.